श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला वसंत पंचमी साजरी केली जाते. भारतातील अनेक भागामध्ये हा सण साजरा केला जातो. खरं तर ज्याप्रमाणे दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला धनसंपत्तीसाठी देवी लक्ष्मीची पूजा आराधना केली जाते, त्याचप्रमाणे वसंत पंचमीला बुद्धी, ज्ञान, कला प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वतीची पूजा आराधना केली जाते. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये हा सण साजरा केला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जातो. वसंत पंचमीचा सण शिक्षण आणि संगीताची देवता सरस्वती मातेला समर्पित आहे. या दिवशी देवी सरस्वतीची पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात असे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या मुलाला अभ्यासात रस नसेल किंवा त्याची एकाग्रता कमी असेल तर वसंत पंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय करावेत. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे. या उपायामध्ये आज रविवारी आलेल्या वसंत पंचमीच्या दिवशी आईने मुलांच्या उशीखाली ही एक वस्तू ठेवायची आहे. मुलांच्या उशीखाली ही वस्तू ठेवल्याने त्यांचे असलेले सर्व दोष, त्यांच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, उशीखाली ठेवलेल्या वस्तूचं नंतर तुम्हाला काय करायचे, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, देवी सरस्वतीची कृपा मिळवण्यासाठी, आपल्या मुलांची प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय करायचा आहे, या उपायासोबतच काही छोटे छोटे उपाय जे वसंत पंचमीच्या दिवशी केले जातात ते देखील मी शेअर करणार आहे. त्यामुळे हे उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करावेत. तुमची एकापेक्षा अधिक मुलं असतील, मुली असतील, प्रत्येकासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे. त्याचबरोबर जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर कसा हा उपाय करावा हे देखील मी पुढे शेअर करेल. बघा, आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी, समस्या ह्या असतातच. आता मुलं लहान असतील तर बऱ्याचशा मुलांना बोलण्यामध्ये अडचणी येतात, व्यवस्थित ते बोलत नाहीत, तोत्र बोलतात. त्याचबरोबर काही मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही, त्यांची बुद्धी तेवढी तीक्ष्ण नसते आणि कुंडलीमध्ये बुध ग्रह दुर्बल असेल तर बुद्धी देखील दुर्बल होते. त्याचबरोबर आपल्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह दुर्बल असतो तेव्हा ज्ञान, शिक्षण मिळवण्यामध्ये अडचणी येतात. त्याचबरोबर काही मुलांचं मन चंचल असतं, त्यामुळे त्याला करिअर निवडता येत नाही. आणि आई वडील म्हणून आपल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की मुलांची प्रगती व्हावी, त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये यश मिळावं. कारण बघा, बऱ्याचदा असं होतं की आपली मुलं जी आहेत ती परीक्षेसाठी म्हणा किंवा हवं तसं करिअर मिळावं यासाठी भरपूर मेहनत घेत असतात, कष्ट घेत असतात. पण बऱ्याचदा त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही, काही ना काहीतरी अडचणी किंवा अडथळे त्यांच्या मार्गामध्ये येतात आणि त्यांची प्रगती होत नाही. तर वसंत पंचमीच्या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजा केल्याने, काही प्रभावी उपाय केल्याने त्यांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतात व त्यांची प्रगती व्हायला लागते. आता सरस्वती देवीचं पूजन आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे. त्यासाठी आपल्याला देवघरामध्ये सरस्वती देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ती आजच्या दिवशी आपल्याला स्थापित करायची आहे. आता फोटो नसेल तर मग तुम्ही काय करू शकता, तर पहा, फोटो नसेल तर तुम्ही आजच्या दिवशी तो विकत आणा. आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, ज्या दिवशी तुम्ही सरस्वती देवीचा फोटो जो आहे तो घरामध्ये आणू शकता. आता हा फोटो तुम्हाला देवाऱ्यात ठेवायचा नाही, तर तो फोटो तुम्ही तुमच्या मुलांच्या खोलीत ठेवायचा असतो. पण आजच्या दिवशी तुम्हाला देवाऱ्यामध्ये त्या फोटोचं विधिवत पूजन करायचं आहे. आणि जर फोटोही तुम्हाला आणणं शक्य नसेल तर तुम्ही सरस्वती देवीचं जे यंत्र असतं, स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे, अगदी त्या प्रकारे तुम्ही रांगोळीने किंवा पाटीवरती खडूने हे यंत्र काढायचं आहे. त्या यंत्राची तुम्हाला विधिवत सरस्वती देवीचं प्रतीक समजून पूजन करायचं आहे. पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे. धूप-दीप ओवाळून अगदी साध्या सोप्या पद्धतीने सरस्वती देवीचं पूजन करायचं आहे. किंवा तुम्ही हे पूजन तुमच्या मुलांच्या हातून सुद्धा करून घेऊ शकता. आता त्यानंतर आपल्याला एक उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला मध घ्यायचा आहे. दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला हा उपाय करता येईल. आणि मध घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की पहा, मधासोबतच तुम्हाला एक काडी घ्यायची आहे. मग ती काडी तुम्ही दर्भाची काडी घेऊ शकता किंवा तुळशीची काडी घ्या किंवा तुम्ही तुमच्या कानातलं घेऊ शकता. सोन्याची तार याचा वापर करून तुम्हाला ती मधामध्ये बुडवायची आहे आणि तुमच्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला ऐम हा शब्द लिहायचा आहे. ऐम हा शब्द सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे. स्क्रीनवरती दिसत आहे तो मंत्र तुम्हाला मुलांच्या जिभेवरती लिहायचा आहे. त्यानंतर तो मध मुलांनी खाल्ला तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या मुलाच्या उजव्या हातावर, ज्या हाताने
मुलं लिहितात, बरीचशी मुलं डाव्या हाताने लिहितात, बरीचशी मुलं उजव्या हाताने लिहितात. ज्या हाताने मुलं लिहितात त्या हातावरती तुम्हाला अशाच प्रकारे मधाने ऐम हा शब्द लिहायचा आहे. तुम्ही बोटाचा वापर करा, दर्भाच्या काडीचा वापर करा किंवा सोन्याच्या काडीचा वापर करा. ऐम हा शब्द लिहायचा. हा शब्द आपण मधाने लिहिलेला आहे, त्यामुळे हा शब्द मुलांनी जिभेने चाटून खाल्ला तर अशा प्रकारे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला आजच्या दिवशी मुलांकडून ओम ऐं सरस्वत्यै नमः या मंत्राचा जप करायचा आहे. जास्तीत जास्त 108 वेळा करू शकतात आणि मुलं अभ्यास करताना हा जप त्यांनी केला तरी चालेल. असं नाही की त्यांना देवघरासमोरच बसून राहायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं तर मुलांनी श्रवण करत ही सेवा केली तरीही चालते. आता त्याचबरोबर बघा, तुम्हाला अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. यासाठी तुम्हाला एका ताटामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत, चांगले पाहून असे तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ तुम्हाला ताटामध्ये असे पसरून घ्यायचे आहेत. पसरून घेतल्यानंतर तुम्हाला जिथे तुम्ही सरस्वती देवीचं पूजन केलेलं आहे तिथे तुम्हाला यायचं आहे आणि तुमच्या मुलांच्या हातून, आता मुलं तुमच्या जवळ राहत असतील तर मुलांकडून हा उपाय करून घ्या. मुलं राहत नसतील तर मुलं जिथे कुठे राहतात तिथे त्यांना तुम्ही अशा प्रकारे हा उपाय करायला सांगू शकता किंवा मग आधी सांगितलेले उपाय मुलांनी तिथे असल्यानंतर केले तरीही चालते. आता तांदूळ घेतल्यानंतर मुलांच्या हाताने तुम्हाला या तांदळावरती ओम ओम लिहायचा आहे, श्री लिहायचा आहे आणि ऐम हा सरस्वती देवीचा बीज मंत्र आहे तो मुलांकडून आपल्याला लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर हे तांदूळ जे आहेत ते आपल्याला आजच्या दिवशी तिथेच ठेवायचे आहेत देवघरासमोर. दुसऱ्या दिवशी हे जे तांदूळ आहेत ते तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यात टाकून द्यायचे आहेत. हा उपाय केल्याने सरस्वतीची विशेष कृपा आपल्या मुलांवरती राहते. बघा, दसऱ्याच्या वेळेस पण मी हा उपाय तुमच्यासोबत शेअर केला होता. दसऱ्याप्रमाणेच हा उपाय तुम्ही वसंत पंचमीच्या दिवशी देखील करू शकता. त्यानंतर बघा, तुमच्या मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नसेल, त्यांची बुद्धी थोडीशी कमकुवत असेल, केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल, तर आजच्या दिवशी मुलांच्या हाताने सरस्वती देवीचं तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे. त्यांची बुद्धी दुर्बल असेल तर मग अशा वेळेस मुलांच्या हाताने तुम्हाला सरस्वती देवीला हिरव्या रंगाची फळं जी आहेत ते अर्पण करायची आहेत. यातून आपल्या मुलांना भरपूर असा लाभ मिळतो. त्याचबरोबर जर मुलांना मनासारखं करिअर निवडता येत नसेल तर त्यांनी आजच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा करायची आहे आणि विशेषतः पांढऱ्या रंगाच्या फुलांनी देवीची पूजा करणं फायदेशीर आहे. पांढऱ्या रंगाची फुलं जी आहेत ती देवीला तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहेत मुलांच्या हातून. आता त्यानंतर आपले मुलं जर झोपेतून दचकून उठत असतील, त्यांना काही दोष असतील ज्यामुळे ते घरातल्यांचं ऐकत नसतील, हट्टीपणा करत असतील, व्यवस्थित खात-पीत नसतील, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, तर त्यांच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर व्हावीत यासाठी अतिशय प्रभावी उपाय आपल्या मुलं झोपण्यापूर्वी आपल्याला करायचा आहे. आता मुलं बाहेरगावी असतील तर मग मुलांनी तिथे हा उपाय केला तरीही चालेल. आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर या उपायासाठी आपल्याला कडुनिंबाची पानं लागणार आहेत. तर कडुनिंबाची पानं तुम्हाला आणायची आहेत आणि मुलांच्या उशीखाली तुम्हाला ठेवायची आहेत. उशीखाली ठेवत असताना ती उशीच्या खाली न ठेवता उशीची जी खोळ असते त्या खोळेत आपल्याला ही पानं जी आहेत ती टाकायची आहेत आणि त्यानंतर मुलं त्यावरती झोपल्यानंतर मुलांवर येणारी सर्व संकट, विघ्न या उपायामुळे दूर होतील. ते जर झोपेतून दचकन उठत असतील, बघा बऱ्याचदा असं होतं की मोठी मुलं देखील त्यांना वाईट स्वप्न पडलं की दचकतात, मोठमोठ्याने ओरडतात, छोटी मुलं किरकिर करतात. तर ज्याही त्यांच्या समस्या आहेत त्यांच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न जी आहेत ती या उपायामुळे दूर होतात. आज वसंत पंचमी आहे त्यामुळे हा उपाय अतिशय कारगर आहे. नक्की करून बघा. आता या आपण उशीखाली ठेवलेल्या कडुनिंबाच्या पानाचं आपल्याला काय करायचं तर पहा, जेवढे दिवस ही पानं आपल्या मुलांच्या उशीखाली आहेत, जोपर्यंत ती सुकून तिचा चुरा होत नाही तोपर्यंत ही पानं राहू द्यायची. 8 दिवसानंतर ती पानं पूर्ण वाळून जातील. त्यावेळेस मग ती पानं जी आहेत ती तुम्ही बदलू शकता आणि बघा, महिन्याला प्रत्येक महिन्यामध्ये पंचमी तिथी येते. त्या पंचमीच्या दिवशी तुम्ही अशाच प्रकारे लिंबाच्या पानाचा उपाय जो आहे तो म्हणजे करू शकता. जर मुलांमध्ये एकाच उपायामध्ये फरक पडला तर तुम्ही आजच्या दिवशी करा. फरक नाही पडला तर महिन्याला येणाऱ्या प्रत्येक पंचमीला सातत्याने करून बघा. हळू-हळू मुलांमध्ये सुधारणा झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी करण्याचे जे उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, ज्यामुळे मुलांचा तोत्रेपणा, मुलांच्या बुद्धीचा विकास होईल, तर अशा या सरस्वती देवीच्या अतिशय प्रभावी उपायांचं तुम्ही नक्कीच अनुभव घेऊ शकता. नक्कीच तुमच्या मुलामध्ये तुम्हाला फरक हा जाणवतो आणि त्यांच्यावर येणारी सर्व संकट, विघ्न दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते. त्यांना अभ्यासात, नोकरीमध्ये यश मिळायला लागतं. तर असा हा अतिशय प्रभावी उपाय आज वसंत पंचमीच्या दिवशी तुम्ही नक्की करा. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल
थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.